बघा, हे सौर वर्षाचं सुंदरसं चित्र आपण भिंतीवर काढलेलं आहे ना. खूप छान रंगरंगोटी केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला 3 ऋतू माहिती आहेत. कोणते 3 ऋतू कोणते? दाणेवाडी ऋतू कोणते? मित्रांनो, हे सौर वर्षाचं सुंदरसं चित्र मी काढलेलं आहे. याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे? आपण 3 ऋतू दाखवलेले आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे मराठी महिने आहे आणि इंग्रजी महिनेसुद्धा दाखवलेले आहेत. आहे ना. तिकडे समोर बघा, तुम्हाला 3 ऋतू दिसतात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यामध्ये लिहिलेले आणि त्यानंतर सगळे नवीन इंग्रजी महिनेसुद्धा आहेत आणि मराठी महिनेसुद्धा यामध्ये दाखवत आहेत. आता बघा, या सौर वर्षाचा अभ्यास करत असताना आपल्याला काय होईल? सगळ्या ऋतूंची माहिती मिळेल, है ना. आणि इतकं सुंदर अट्रॅक्टिव्ह रंगवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते पाठांतर करण्याची किंवा ते पुन्हा पुन्हा वाचण्याची तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल. ठीक आहे. आता मला सांगा, डिसेंबर महिन्यामध्ये कोणता मराठी महिना येतो आहे, दिसतोय तुम्हाला? ईशानी सांग. हा, मार्गशीर्ष महिना दिसतो आहे. आता तू सांग मला, एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला कोणता महिना मराठी दिसतो आहे? व्हेरी गुड, है ना. म्हणजे तुम्ही कसं थोड्या वेळाने जर तुम्ही खेळता किंवा मध्ये कुठे रेसेसची तुम्हाला वेळ मिळाली तर त्यावेळेला तुम्ही हे येऊन बघू शकता. त्याच्यामुळे तुमचं ज्ञान जे आहे आकलन होईल आहे. ठीक आहे. तुम्हाला माहीत होईल आहे, वेगवेगळ्या ऋतूंची माहिती होईल आहे. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला? छान समजलं तुम्हाला सगळं हे? व्हेरी गुड. रोज येऊन बघायचं मग. व्हेरी गुड. थँक्यू.